बातमी शिक्षणाची, आनंदाच्या वाटपाची. नमस्कार. झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत. सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणाची ओढ याचे एक सुंदर उदाहरण संगमनेर तालुक्यातील पानोडी गावात पाहायला मिळालं. हिंदुस्तान फीड्स आणि स्व शिवाजीराव थोरात दूध संस्थेच्या वतीनं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या पाठीवर शैक्षणिक साहित्याचं ओझं नाही तर आनंदाची शिदोरी देण्यात आली. काय आहे ही संपूर्ण बातमी? पाहूया सविस्तर. संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील स्व शिवाजीराव प्रतापराव थोरात सहकारी दूध उत्पादक संस्था आणि श्रीरामपूरची नामवंत कंपनी हिंदुस्तान फीड्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं एका विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुकर व्हावे या उद्देशानं थोरात विद्यालय, गावठाण, हजारवाडी आणि ठाकरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना टिफिन डब्बा आणि दर्जेदार टिफिन बॅगचे वाटप करण्यात आले. हिंदुस्तान फीड्स ही कंपनी गेल्या 40 वर्षांपासून दूध उत्पादकांना गुणवत्तापूर्ण पशुखाद्य पुरवत आहे. सातारा, श्रीरामपूर, बारामती आणि अगदी राजस्थानपर्यंत आपला विस्तार असलेल्या या कंपनीनं केवळ व्यापार न पाहता समाजाचे ऋण फेडण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. कंपनीच्या CAR फंडातून दरवर्षी वृक्षारोपण, वह्या वाटप आणि आपत्ती काळात दूध उत्पादकांना मदत केली जाते. त्याच परंपरेतून आज पानोडीतील चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले आहे. संगमनेरचे 2 हिरे MPSC UPSC परीक्षेमध्ये झळकले आणि त्यांनी कुठल्या माध्यमाचे शाळेत शिक्षण घेतलंय? कुठल्या माध्यमाचे शाळेत शिक्षण घेतलंय? मराठी. कुठल्या? मराठी. मग आपण कुठल्या माध्यमाचे शाळेत शिक्षण घेतोय? मराठी. मग देशाचं भविष्य कुठे शिकतंय? कुठे शिकतंय? या ठिकाणी पण जे काही विद्यार्थी बसलेले आहेत, प्रत्येकाला आज तेवढी समज नसेल, परंतु निश्चितपणे देशाचं भविष्य मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकताय. या ठिकाणी व्यासपीठावरील पण जे पण सर्व मान्यवर आहेत ते कुठल्या मराठी शाळेत शिकले? मराठी माध्यमाच्या शाळेत शिकले आणि त्यांना मदत व्हावी, त्या दूध उत्पादक शेतकऱ्याला मदत व्हावी म्हणून फुलाची पाकळी या ठिकाणी आपण डेअरीत वाटप न करता शाळेत वाटप करू. नाहीतर राजेंनी आम्हाला सांगितलं त्यांच्या जीवापेक्षा ते जास्त प्रेम आपले आईवडील आपल्यावर करत असतात. आपल्या आईवडिलांना मान सन्मान देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आता सध्या जी काही जाहिरातीचा जमाना असेल किंवा पाश्चात्य संस्कृती असेल, आपण आईवडिलांना अपमानकारक वागणूक देत आहोत. आता ती कशी देत आहोत मला चर्चा करायच्या मुद्द्याने मला सांगा, किती विद्यार्थी आपल्या आईवडिलांना मम्मी पप्पा म्हणतात? हातवर करतात. हात खाली करा. मम्मी म्हणजे काय? मम्मी या शब्दाचा मराठी अर्थ काय? मम्मी या शब्दाचा मराठी अर्थ काय? आई. आईचा मराठी शब्द आईच झाला. मम्मी या शब्द कारण ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली, त्यांचे ते ब्रीद वाक्य त्याच्यातून तुम्हाला फिरवत नेऊन संस्कारांचं हे करून शेवटावर आणलं, हे खरंच निश्चितच चांगलं आहे. मान्यवरांचे मत आहे, ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी आम्ही हा छोटेखानी प्रयत्न केला आहे. शिक्षणाची गोडी वाढवण्यासाठी अशा मदतीची गरज असते. आकर्षक रंगाचे टिफिन डबे आणि नव्या कोऱ्या पिशव्या हातात पडताच चिमुकल्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. यावेळी स्कूल कमिटीचे अध्यक्ष विनायकराव थोरात, दूध संस्थेचे चेअरमन गणेश जाधव, मार्केटिंग ऑफिसर रवींद्र पवार, सेल्स ऑफिसर सचिन आदिक, अक्षय ट्रेडर्स संचालक विजय गोसावी, शरदराव जाधव, विठ्ठल घोडेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक पोपट सोनवणे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी गोडसे, माणिक पाबळ, बाळासाहेब सानप, राजेश गायकवाड, संस्थेचे सचिव एकनाथ खेडकर, मारुती पाबळ, अनिकेत वाकचवरे यांच्यासह ग्रामस्थ आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कॉर्पोरेट कंपन्या आणि स्थानिक संस्थांनी एकत्र येऊन राबवलेला हा उपक्रम ग्रामीण शिक्षणासाठी नक्कीच मैलाचा दगड ठरणार आहे. पालकांनीही या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गायकवाड, आश्वी प्रतिनिधी. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा. धन्यवाद. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन
व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.